कशात बघा, आज आपण डेरिवेशनचा नेक्स्ट एक्सरसाइज बघणार आहे 1.2. काल त्याचं बेसिक झालेलं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं बेसिक घेतलेलं आहे. बेसिक बघितलं नसेल तर पहिल्यांदा बेसिक बघून घ्या आणि नंतर या व्हिडिओकडे या. बेसिक खूप व्यवस्थित केल्यानंतरच या व्हिडिओकडे यायचं आहे, तोपर्यंत यायचं नाही. आपण आज बघणार आहे एक्सरसाइज 1.2. मी क्वेश्चन नंबर 6पासून पुढे जाणार आहे. क्वेश्चन नंबर 6पासून पुढे जाणार आहे. सगळा पूर्ण एक्सरसाइज झाल्यानंतर मग क्वेश्चन 1 to 5. म्हणजे हा एक्सरसाइज 3 व्हिडिओजमध्ये तुम्हाला मिळेल. एका व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6, 7 क्लिअर होईल. एका व्हिडिओमध्ये 8 आणि 9 क्लिअर होईल, 8, 9, 10. आणि एका व्हिडिओमध्ये 1 to 6 क्लिअर होईल. अशा 3 लेक्चरमध्ये हा कवर केला जाईल. ओके, क्वेश्चन नंबर 6, एक्सरसाइज नंबर 1.2, क्वेश्चन नंबर 6. काय क्वेश्चन आहे? डिफरन्शिएट द फॉलोइंग with respect to x. Okay, example number 1, y is equal to tan inverse log x. example काय बघा, example number 1, tan inverse log x. राईट, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. काय प्रोसिजर असते? हाऊ टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह. y is equal to, फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन tan इनवर्स log x. हे आपल्याला काय करायचं असतं? लेट y इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल, जे काही एक्झाम्पल दिलं असेल. आता तुम्हाला इनवर्सचे फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की याच्या अगोदरची जी व्हिडिओ आपण पोस्ट केलेली आहे ती पहिल्यांदा बघा आणि नंतर मग इकडे या. राईट, तर tan इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. राईट, तर tan इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह मी तुम्हाला हेल्प करणारच आहे याच्यामध्ये. tan इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/1 + x². राईट, मग आपण तोच फॉर्म्युला इथं यूज करणार आहे. पहिल्यांदा डिफरन्शिएट लिहा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरं ना, राईट साईडला जो व्हेरिएबल आहे, राईट हँड साईडला जो व्हेरिएबल असतो विथ रिस्पेक्ट टू आपण तो करत असतो. म्हणजे याच्यामध्ये 2 आहे. एक आहे डिपेंडंट व्हेरिएबल आणि एक आहे इनडिपेंडंट व्हेरिएबल. डिपेंडंट व्हेरिएबल कोण आहे? डिपेंडंट वाय आहे. वाय कोणावर डिपेंड आहे? एक्सवर. म्हणजे एक्स का आहे? इनडिपेंडंट व्हेरिएबल आहे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू इनडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे एक्स हा कोणावर डिपेंड नाही आहे, म्हणून नेहमी इनडिपेंडंट व्हेरिएबल जो असेल तोच विथ रिस्पेक्ट टू घ्यायचा तुम्हाला. राईट, ठीक. आता डिफरन्शिएट करणार आहे. वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? dy/dx. tan इनवर्स एक्स म्हणजे मी या लॉग एक्सला लेट करणार आहे, मानणार आहे की हा एक्स आहे म्हणून. मग tan इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². x² म्हणजे लॉग एक्स स्क्वेअर. आणि आता इथं कंपोजिट फंक्शन आलं बघा. म्हणजे याच्या अगोदर आपण जे फंक्शन शिकलेलं आहे त्याचा यूज करायला लागणार. 1/1 + x². एक्सच्या ऐवजी काय आले? लॉग एक्स. म्हणजे आपल्याला ddx ऑफ लॉग एक्स बघणं गरजेचं आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स बघणं गरजेचं आहे. मग काय करणार? 1/1 + log x² इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1/x. अँड दॅट इज युअर आन्सर. लिहिताना फक्त कसं लिहिणार? 1/x इन ब्रॅकेट 1 + log x ब्रॅकेट स्क्वेअर. राईट, दॅट इज युअर फायनल आन्सर. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे. सेकंड एक्झाम्पल, कोसेक इनवर्स e⁻⁻x. सेकंड एक्झाम्पल, काय एक्झाम्पल आहे? सेकंड, कोसेक इनवर्स e⁻⁻x याला सॉल्व करायचा आहे. राईट, y इज इक्वल टू एक्झाम्पल आपण लेट करतो कोसेक इनवर्स e⁻⁻x. राईट, कसं सोडणार गेला बघा. y इज इक्वल टू कोसेक इनवर्स e⁻⁻x आहे, तर त्याला डिनॉमिनेटर लिहिलं तर +x होऊन जाईल. e⁻⁻ -x आहे, त्याला जर आपण डिनॉमिनेटरला घेतलं तर 1/e⁻x. समजते नाही कसं आलं? हे बघा, e⁻⁻x आहे म्हणजे डिनॉमिनेटरला किती असणार? 1.
ज्याही डिनॉमिनेटरला कुठलीही टर्म नसते त्यावेळी काय असतं 1 असतं. मग त्याला आपण काय करणार इन्व्हर्स करणार रिव्हर्स करणार म्हणजे 1 वरती येईल आणि e⁻x काय येणार आहे खाली येणार आहे. त्याही तो पॉवर का होऊन जाईल प्लस होऊन जाणार आहे. माहीत आहे ना हे माहीत आहे की नाही हां ओके ठीक आहे. e⁻x ला आपण डिनॉमिनेटरला घेतो राईट इंडायसेसच्या फॉर्म्युल्यामध्ये आहे. आता हा एक फॉर्म्युला आपला झालेला आहे बघा मी असं लिहून दिलेला आहे कोसेक इन्व्हर्स 1/x इज इक्वल टू साइन इन्व्हर्स x. कोसेक इन्व्हर्स 1/x काय येतं साइन इन्व्हर्स x येतं. इथं आपल्याला तेच करायचं आहे कोसेक इन्व्हर्स 1/x काय येणार आहे साइन इन्व्हर्स x येणार आहे. x म्हणजे काय e⁻x आहे तर e⁻x जी काही टर्म असेल ते समजा इथं a⁻x आहे तर a⁻x 5⁻x आहे तर 5⁻x x³ असेल तर x³ tan x असेल तर tan x जे काय असेल त्याला लागेल राईट. मग आता साइन इन्व्हर्स x आलेला आपला राईट. मग ह्याला डिफरन्शिएट करा आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू साइन इन्व्हर्स xचं डेरिव्हेटिव्ह 1/√1 - x² राईट. साइन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह x कशाला म्हणतोय e⁻x ला म्हणजे मी जिथं x बोलतो तिथं काय लिहिणार e⁻x. साइन इन्व्हर्स एक्सचा फॉर्म्युला 1/√1 - x² x म्हणजे काय आला e⁻x म्हणजे एक्सची जागा कोणी घेतली e⁻x न तर e⁻xचं काय बघायला लागेल आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघायला लागणार आहे. आणि e⁻xचं डेरिव्हेटिव्ह काय येतं e⁻x येतं. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे dy/dx इज इक्वल टू e⁻xचं डेरिव्हेटिव्ह e⁻x इंटू 1 e⁻x येणार आहे म्हणजे न्युमरेटरला e⁻x असणार आहे √1 - e⁻x ब्रॅकेट स्क्वेअर आहे मग x इंटू 2x लिहा e⁻2x असं लिहिलं तरी चालेल. दॅट इज युअर फायनल आन्सर. ओके पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल cot इन्व्हर्स 4x cot इन्व्हर्स 4x एक्झाम्पल आहे. काय करणार लेट y इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल लेट लिहिणार सुरुवातीला y इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल आणि याला डिफरन्शिएट करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ओके yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉट इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला काय असतो आठवतोय का dx ऑफ मी सांगितलं आहे बाहट करून या मेमराईज करून इकडे या व्हिडिओकडे येत असताना तुम्हाला मेमराईज करूनच यायचं आहेत फॉर्म्युले. कॉट इन्व्हर्स एक्सचा फॉर्म्युला -1/1 + x². मग तोच फॉर्म्युला इथं वापरणार आहे -1/1 + x² म्हणजे 4x आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे आपल्या एक्सच्या ऐवजी काय आलेला आहे 4x आलेला आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह बघणं गरजेचं आहे. कंपोजिट फंक्शनचं रूल चेन रूल असं सुद्धा म्हणतात त्याला 1 + काय लिहू शकतो 4x असंही मी लिहू शकतो. आणि 4xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 4x इंटू log 4 a⁻x ना. मग a⁻xचा फॉर्म्युला काय आहे ddx ऑफ a⁻x फॉर्म्युला a⁻x इंटू log a आणि a म्हणजे 4 आला आहे म्हणून 4x इंटू log 4 दॅट इज युअर आन्सर. तुम्ही लिहिताना असल्या -4x इंटू log 4 डिवाइड बाय 1 + इथं तुम्ही 4चा स्क्वेअर केला तरी चालतो पण टेक्स्टबुकमध्ये जे आन्सर आहे ते आपण असंच लिहिलं आहे तर आपण असंच लिहूया. पण तुम्ही 4चा स्क्वेअर 16x असं लिहिलं तरी चालेल. ओके पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके मॅक्झिमम आज एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करू आपण शक्य आहे तेवढे सगळं जास्त. एक्झाम्पल नंबर किती झालं 1 2 3 झालं बरं.
एक्स क्यूब एक आहे, कॉट इनवर्स एक्स क्यूब आहे एक एक्झाम्पल 3rd नंबरचा, कॉट इनवर्स एक्स क्यूब राईट. वाय इज इक्वल टू दिस. डिफरन्शिएट करा तुम्ही याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. कॉट इनवर्स एक्सचा फॉर्म्युला आत्ताच लिहिलेला, परत एकदा लिहितो. कॉट इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, -1/1 प्लस एक्स स्क्वेअर राईट. मग कॉट इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग एक्सच्या ठिकाणी एक्स क्यूब आहे, मग एक्स क्यूबचा स्क्वेअर केला पाहिजे आणि डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब लिहिलं पाहिजे. एक्सची जागा कोणी घेतली, एक्स क्यूबनं. बघा ना, कॉट इनवर्स एक्स आहे, मग इथं एक्स आहे आणि इथं काय आलं एक्स क्यूब. मग एक्सच्या ऐवजी एक्स क्यूब आला आहे म्हणून परत त्याचं काय बघायचं, डेरिव्हेटिव्ह बघायचं राईट. -1/1 प्लस 3 × 2 6 म्हणजे x⁻6 येईल. आणि एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x². कसं आलं, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x². डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब म्हणजे तो x⁻n फॉर्ममध्ये आहे आणि x⁻nचा फॉर्म्युला nxn-1, nxn-1. मग एक्स क्यूबचा फॉर्म्युला 3x 3-1. मग 3x 3-1 किती येतं 2, 3x². डायरेक्ट असं लिहिता आलं पाहिजे. ओके, मल्टिप्लाय होईल, मग आन्सर येईल -3x² 1 + x⁻6. दॅट इज युअर आन्सर राईट. नेक्स्ट आहे tan इनवर्स √x. हां, पॉज द व्हिडिओ अँड टेक अ स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट घेत जाऊ नका, मी सांगितलं मॅथ्सला स्क्रीनशॉट, मला सवय लागली ते स्क्रीनशॉट बोलण्याची, पण तुम्ही स्क्रीनशॉट घेत जाऊ नका. स्क्रीनशॉट घेण्याच्या ऐवजी व्हिडिओ पॉज करून लिहित चला. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल tan इनवर्स √x. वाय इज इक्वल टू tan इनवर्स √x. ओके, डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू tan इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह. tan इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, tan इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला डी डी एक्स ऑफ tan इनवर्स एक्स काय असतो फॉर्म्युला, 1/1 प्लस x². बरं आहे, tan इनवर्स एक्सचा फॉर्म्युला 1/1 प्लस x². tan इनवर्स √xचा फॉर्म्युला म्हणजे तोच tan इनवर्स एक्सचा फॉर्म्युला 1/1 प्लस x². एक्स म्हणजे आपला √x आहे, म्हणजे √xचा काय करावं लागेल, स्क्वेअर. आणि इथं डी डी एक्स ऑफ काय बघावं लागेल, √x बघावं लागणार आहे. मग आता स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होईल, इथं कॅन्सल, म्हणजे 1/1 प्लस x येणार आहे. आणि √xचा फॉर्म्युला काय येतो, 1/2√x. दॅट इज युअर फायनल आन्सर, 1/2√x इन ब्रॅकेट 1 + x असेल तरी चालेल राईट. नेक्स्ट साइन इनवर्स इन √1 + x²/2. हां, पॉज द व्हिडिओ अँड राईट डाऊन. समजतंय का, सिम्पल आहे एक्झाम्पल, असं काय तरी मी गडबड करत नाही आहे, एकदम शांत चाललं आहे. वाय इज साइन इनवर्स इन रूट. नेक्स्ट एक्झाम्पल साइन इनवर्स इन रूट. आणि ईच अँड एव्हरी एक्झाम्पल घेतो आहे, असं पण नाही की काहीतरी स्किप करतो आहे. पहिल्या एक्सरसाइजमध्ये पण आपण प्रत्येक एक्झाम्पल घेतलं होतं, ईच अँड एव्हरी एक्झाम्पल घेतलं होतं. आणि या एक्सरसाइजमध्ये पण मी तेच करणार आहे की सगळे एक्झाम्पल आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत राईट. हां, हे एक्झाम्पल दिलेलं आहे, काय करणार, लेट वाय इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल आणि याचा आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह बघणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. साइन इनवर्स एक्स हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे एक्स मानणार आहे मी. मग साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहीत असणं गरजेचं आहे. साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला 1/√1 - x². ओके, फॉर्म्युला यूज करणार आहे. साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला 1/√1 - x² म्हणजे या रूटचा स्क्वेअर करावं लागेल, म्हणजे √1 + x²/2 त्याचा काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल. कळतं आहे का. आता साइन इनवर्स एक्स म्हणलं मी, याला एक्स म्हणले, त्याला आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघितलं पाहिजे, डी डी एक्स ऑफ √1 + x²/2.
2. ओके, 1 अपॉन इन रूट 1 मायनस काय होईल, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, मग काय राहणार आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 राहील, म्हणजे रूट निघून गेला, हा छोटा जो रूट होता तो निघून गेला. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह बोला, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन 2 रूट एक्स, बरं आहे ना. मग हा रूट आहे, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स, 1 अपॉन 2 रूट एक्स म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2, म्हणजे आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह बघायला लागणार आहे, कारण की रूट एक्स म्हटलं आपण, हा एक्स नाही आहे, मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघायला लागेल 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2चं. ओके, नाव 1 अपॉन इन रूट 1 मायनस, हा आता आपण मल्टिप्लाय करू, 2 इंटू 1 2 इंटू 1 2 2 मायनस, हे मायनस आणि आतमध्ये गेल्यानंतर ब्रॅकेटमध्ये -1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 1 अपॉन, किंवा तुम्ही इथं हा जो 2 आहे त्याला न्यूमरेटरला लिहू शकता, रूटमध्ये आहे तो, रूट 2 2 इन रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, देन इथं 2 कॉन्स्टंट टर्म आहे डिनॉमिनेटरला, तो 2 कॉमन निघेल 1 अपॉन 2 म्हणून. ओके, 1चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0, कारण की नंबर आहे. कोणाच्या डोक्यात असं येत नाही ना की सर हा पण नंबर आहे 2, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह पण 0 येईल, नाही येणार ना. ठीक आहे, ह्याला सेपरेट करून दाखवतो मी तुम्हाला समजण्यासाठी काय केलेलं आहे. डी डी एक्स ऑफ काय बघायचं आपल्याला 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 बघायचं, राईट. मग तुम्ही असं लिहू शकता की नाही, डी डी एक्स ऑफ 1 अपॉन 2 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2, सेपरेट बेस दिलेला आहे. जो 2 जो बेस होता तो बेस दोघांना पण दिलेला आहे. आता दोघांना सेपरेट डिफरन्शिएट करू, 1 अपॉन 2चं डेरिव्हेटिव्ह सेपरेट बघू आणि डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 2 सेपरेट बघूया. मग 1 अपॉन 2 हा नंबर आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय तर 0 प्लस हा 2, आता कॉन्स्टंट आहे तर 2 कॉन्स्टंट आहे, काय प्रॉब्लेमच नाही, परंतु सोबत एक्स आहे. आणि मग के एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत आहे, के एक्स कसा काय बघा, डी डी एक्स ऑफ 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअर झाला की नाही के एक्सच्या फॉर्ममध्ये. हा काय, हा के आणि हा एक्स, मग के एक्स असेल तर केला आपण बाहेर घेतो, म्हणजे 0 प्लस के डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. के म्हणजे काय आहे 1 अपॉन 2 आहे, राईट. आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x, म्हणजे 0 प्लस 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x कुठला फॉर्म्युला, एक्स रेस टू एनचा, एक्स रेस टू एन बघा ना, डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर काय ना एन एक्स एन मायनस 1, एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एन एक्स एन मायनस 1 म्हणजे 2x 2 मायनस 1 1 येणार, म्हणजे किती आन्सर येणार आहे 2x. मी डायरेक्ट 2x लिहिलं आहे. मग काय होईल इथं 2ला 2 काय होईल कॅन्सल, मग आता 0 लिहायची काही गरज नाही आहे, राहिलं फक्त x, म्हणजे याचा आन्सर काय येतं आहे x येतं आहे, याचा आन्सर काय येतं आहे x येतं आहे. तर मी इथं शॉर्टमध्ये प्रोसिजर करतो, एवढी मोठी प्रोसिजर करायला काय हरकत नाही आहे. तुम्ही एक्झाममध्ये केली तर तेवढा टाईम वेस्ट जातो ना, म्हणून शॉर्टकट पद्धत लक्षात ठेवा. जे मी सांगतो की 2 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, 1चं डेरिव्हेटिव्ह 0, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 2x, राईट. आणि मग काय होईल इथं या 2ला हा 2 काय होईल कॅन्सल होईल, राईट. नंतर सेम प्रोसिजर असणार आहे, इथं जो 2 आहे तो पण रूटमध्ये आहे, या 2ला वरती घ्या, रूट 2 होईल, राईट. म्हणजे काय येणार आहे न्युमरेटरला रूट 2 येणार आहे, 2 मायनस 1 1 इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, हा झाला हा पार्ट, इन 2 इथला पार्ट ॲज इट इज रूट 2 अपॉन 2 इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर इन टू एक्स, एवढा पार्ट राहिला आहे. ओके, मग आता बघू काय करता येईल आपल्याला. हे लास्ट स्टेप असणार आहे की 2 स्टेपमध्ये सुटेल एक्झाम. एवढं काय अवघड नसतं आहे, सोपं असतं आहे, फक्त प्रॅक्टिसनं सोपं होतं, असं लगेच सोपं नाही होणार. तुम्ही म्हणाल की सर आता तुमचे व्हिडिओ बघतो आहे, मग आता जाधव सरांचे व्हिडिओ बघतो आहे म्हणजे मला डेरिव्हेटिव्ह सोपं जाईल, नाही जाणार. हां, जाधव सरांचे व्हिडिओ बघितले तरी जाणार नाही. जाधव सरांचेच काय तुम्ही कुठेही गेला तरी नाही जाणार जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करत. ओके, तर रूट 2 इंटू रूट 2 किती येईल 2, मग न्युमरेटरला
2x, बरोबर आहे का? एक्स कुठून आला? हा √2 इंटू √2 2 आणि 2 इंटू एक्स 2x. इकडे हा जो 2 आहे त्याला मी पहिल्यांदा लिहितो 2, आणि या रूटनं या रूटला काय करायचं मला? मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, तर रूटनं रूटला मल्टिप्लाय म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. काय होईल इथं? 2 ला 2 कॅन्सल होईल, बरं आहे ना? नंबरला नंबर कॅन्सल होतो. मग काय होईल? एक्स इन रूट 1 इन, आता मल्टिप्लाय करावं लागेल ना. 1 इंटू 1 फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला? ए मायनस बी ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, असं तुम्ही करू शकता. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर, राईट? नाहीतर मग मल्टिप्लाय करून बघावं लागेल. 2 मेथड आहे त्याच्यामध्ये. एक तर तुम्ही 1 इंटू 1 येईल, मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर, नंतर 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, आणि नंतर एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर x⁴. काही करू शकता तुम्ही, तसं मल्टिप्लाय केलं चालेल, किंवा तुम्ही फॉर्म्युला यूज करा, ए मायनस बी ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. ओके, आणि हे तुमचं फायनल आन्सर आहे. एक्स अपॉन इन रूट 1चा स्क्वेअर 1च येतो, आणि 2 इंटू 2 किती? 4, म्हणजे x⁴. एक्स अपॉन इन रूट 1 मायनस x⁴. राईट? किती एक्झाम्पल झाले? 6. एक्झाम्पल नंबर 7. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. एक्झाम्पल नंबर 7, राईट? एक्झाम्पल नंबर 7 काय आहे? कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर एकदा चेक करू द्या. ओके, बरोबर आहे. वाय इज इक्वल टू दिस, बरोबर. वाय इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल. आता काय करणार? डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर लिहा, मायनस 1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर होणार आहे, राईट? dx ऑफ, याचं डेरिव्हेटिव्ह बघावं लागेल, कारण की कॉस इनवर्स एक्सचा फॉर्म्युला आहे. एक्सच्या ऐवजी काय आलं? 1 मायनस एक्स स्क्वेअर आलेला आहे, राईट? मायनस 1 अपॉन इन रूट, याचं एक्सपान्शन करावं लागेल. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. क्लिअर आहे का? समजलं आहे का? काय केलं? हा 1 ॲज इट इज, हा मायनस साईन ॲज इट इज. इथं बघा ना, 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आहे. काय आहे? 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. मग हा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला नाही होणार. काय फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग तो युटिलाइज करा ना याच्यामध्ये. ए म्हणजे काय? 1. जिथं ए म्हणतो तिथं 1 असणार आहे, जिथं बी म्हणतो तिथं काय असणार आहे? एक्स स्क्वेअर असणार आहे. मग आता बघा, ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस 2, ए म्हणजे 1, बी म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. आणि मग हे कॅल्क्युलेशन करा, बघा हे आन्सर येतं आहे का? करून बघा. 1चं स्क्वेअर 1 मायनस 2 इंटू 1 2 म्हणजे 2x स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 4 x⁴. 1 मायनस 2x स्क्वेअर प्लस x⁴. बरोबर आहे, राईट? 1चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, नंबर डेरिव्हेटिव्ह 0. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. मायनस साईन आहे तर मायनस साईन द्यावं लागेल. मायनस मायनस काय होईल? प्लस, म्हणजे 2x येणार आहे न्युमरेटरला. 2x अपॉन इन रूट 1 मायनस, आता हे मायनस साईन इन ब्रॅकेट जाणार आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये जाणार आहे, म्हणजे 1 मायनस 1 साईन चेंज होईल, मायनस इथं काय होईल? प्लस 2x स्क्वेअर मायनस प्लस मायनस x⁴. राईट? 1 मायनस 1 किती येतं? 0, म्हणजे 2x अपॉन इन रूट, हा तर गेलाच, 2x स्क्वेअर मायनस x⁴. मायनस, संपलं का आन्सर?
नाही संपलेला अजून. इथून एक्स स्क्वेअर कॉमन निघतो आहे, बरं आहे त्या रूटमधून. मग काय करणार मी, इन रूट एक्स स्क्वेअर कॉमन काढला तर इथं राहील 2 आणि इथं राहणार आहे एक्स स्क्वेअर. म्हणजे 2 मायनस एक्स स्क्वेअर राहणार आहे. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काढता येईल आपल्याला, या फक्त काढता येईल. म्हणजे 2x अपॉन एक्स, एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार, एक्स येणार. 2 मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज राहील. हा एक्स आणि हा एक्स काय कॅन्सल. मग 2 अपॉन इन रूट 2 मायनस एक्स स्क्वेअर, दॅट इज युअर फायनल आन्सर. ओके, गेट इट. ते इतकं सिम्पल असतं. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. Next example 8. Sin inverse x raised to 3/2. Okay. Y is equal to sin inverse x raised to 3/2. कसं करणार आपण, डिफरन्शिएट करायचं डायरेक्ट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला. साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला काय असतो आहे आठवते का, पुन्हा पुन्हा लिहीन. मी कंटाळा नाही करत, तुम्ही कंटाळू नका म्हणजे झालं. साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला 1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, हे पुन्हा पुन्हा लिहितो, सारखं लिहितो, सारखे बघून तुमचे पाठ होतील फॉर्म्युले. बघा तुम्ही हा टॉपिक एंड होईपर्यंत तुमचे सगळे फॉर्म्युले पाठ झालेले असतील, फक्त तुम्ही व्यवस्थित ऐकलं पाहिजे. साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला 1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू 3/2 त्याचा स्क्वेअर. आणि मग त्याचं डेरिव्हेटिव्ह पण बघावं लागेल, एक्स रेस टू 3/2. का, कारण की साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला असतो. एक्सच्या ऐवजी एक्स रेस टू 3/2 आलं आहे, मग एक्स रेस टू 3/2चं डेरिव्हेटिव्ह काय लिहितं, या 2ला हा 2 का होईल कॅन्सल. म्हणजे 1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स क्यूब येईल. हा 2 डिनॉमिनेटरला आहे, हा 2 न्यूमरेटरला आहे, ते 2 कॅन्सल होतील. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एन एक्स एन मायनस 1 राईट. आणि मग कॅल्क्युलेशन करा, तुमचं येईल ते फायनल आन्सर असेल 1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स क्यूब 3 अपॉन इंटू 3/2 एक्स रेस टू 2 इंटू 1 मायनस 2 3 मायनस 2 1/2 राईट. आणि मग 1/2 म्हणजे रूट असतं ना, मग तुम्ही आन्सर असं लिहू शकता 3/2. हा 3/2 पहिल्यांदा लिहिला. एक्स रेस टू 1/2 म्हणजे रूट एक्स अपॉन इन रूट 1 मायनस एक्स क्यूब. बरं आहे. आता बघा ना, न्यूमरेटरला पण रूट येतं आहे, डिनॉमिनेटरला पण रूट आहे, मग दोघांना कॉमनच रूट देऊ ना. मग तुमचं फायनल आन्सर असं लिहिणार तुम्ही 3/2 कॉमन रूट घेणार, कारण की न्यूमरेटरला पण रूट आहे, डिनॉमिनेटरला पण रूट आहे. एक्स अपॉन 1 मायनस एक्स क्यूब, एक्स अपॉन 1 मायनस एक्स क्यूब, दॅट इज युअर फायनल आन्सर. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. Next, cos cube, cos inverse x cube. Y is equal to cos cube, cos inverse in bracket x cube. How to solve this example? आता मी हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण पुन्हा एक सांगतो. cos in bracket cos inverse x cube, आणि जो क्यूब तुम्हाला इथे दिला होता मिडलला, तो ॲक्च्युअलमध्ये इथं असतो. ही स्टँडर्ड वे आहे लिहिण्याचा, कळतं आहे का. हा क्यूब जो लिहिला आहे, कॉस क्यूब लिहिला आहे, हा स्टँडर्ड वे आहे लिहिण्याचा, आणि हे तुम्हाला मी समजण्यासाठी केलेला आहे. ओके,
की हा क्यूब ॲक्च्युअलमध्ये इथं असणार. आता इथे एक फॉर्म्युला येतो आहे, जो फॉर्म्युला तुमचा झाला आहे कॉस इन ब्रॅकेट कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू एक्स. हा फॉर्म्युला झाला आहे. किंवा असंही झाला असेल, ह्या असं लिहिलं तर चालतो, किंवा कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स, याचा आन्सर पण काय येतं एक्स येतं. मग तो कुठल्या फॉर्ममध्ये आहे, कॉस इन ब्रॅकेट कॉस इनवर्स, म्हणजे या कॉसला कॉस इनवर्स का होईल, कॅन्सल होईल असं आपण म्हणतोय. ओके, बोलू आपण कॉसला कॉस इनवर्स कॅन्सल झालं म्हणजे एक्स क्यूब राहिलं. काय राहणार आहे, एक्स क्यूब आणि त्याचा क्यूब, म्हणजे वाय इज इक्वल टू एक्स क्यूब रेस टू क्यूब, म्हणजे वाय इज इक्वल टू 3 × 3 9 एक्स रेस टू 9. आणि मग याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एन एक्स एन -1, म्हणजे 9x रेस टू 8. दॅट इज युअर आन्सर. पॉज द व्हिडिओ अँड नोटिंग डाऊन. चला आगे निकलते हैं अभी. लास्ट एग्जाम्पल, या क्वेश्चनमधलं लास्ट एग्जाम्पल. y इज इक्वल टू साइन रेस टू 4, y इज इक्वल टू साइन रेस टू 4 इन ब्रॅकेट साइन इनवर्स रूट एक्स. मला असं वाटतं हे तुम्ही सोडू शकता, आत्ता जस्ट टाईप झालेला आहे त्याच टाईपनं सोडवायचा. ओके, हा होमवर्क आहे तुमच्यासाठी. नाही सुटलं तर माहीत आहे काय करायचं. काय करायचं, कमेंटमध्ये लिहायचं. एक्सरसाइज नंबर 1.2 क्वेश्चन नंबर 6 एक्झाम्पल नंबर 10 सुटलं नाही सोडून द्या. मराठी बोलायला लाज नाही वाटत कोणाला, मराठी बोलायला लाज वाटत नाही ना, कारण तुमच्यातले काही मुलं असतील जे इंग्लिश मिडियमला असतील, आहे ना. ओके, नाही कमेंटमध्ये कसं लिहायचं असं असू शकतं. ठीक आहे, बाहेरचं जास्त डिस्कशन नको. क्वेश्चन नंबर 7 डिफरन्शिएट द फॉलोइंग. क्वेश्चन लिहून द्यायची गरज आहे. क्वेश्चन नंबर 7 डिफरन्शिएट द फॉलोइंग असा क्वेश्चन आहे. ओके, आणि 7मधला क्वेश्चन नंबर 1, 7मधला एक्झाम्पल नंबर 1 काय, कॉट इनवर्स कॉट ई रेस टू एक्स स्क्वेअर. ओके, कॉट इनवर्स इन ब्रॅकेट कॉट ई एक्स स्क्वेअर. ओके, मग काय करणार तुम्ही, लेट y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट ई एक्स स्क्वेअर. आता तुम्हाला माहीत आहे, तुम्ही म्हणाल सर मला फॉर्म्युला माहीत आहे, कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स काय येतो, एक्स येतो. मग कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स आहे, मग कॉटला कॉट कॅन्सल म्हणजे ई राहील. y इज इक्वल टू ई रेस टू एक्स स्क्वेअर. आता मला असं याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. एक्सच्या ऐवजी काय आलं आहे, एक्स स्क्वेअर आलेला आहे, मग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती येतं, 2x बाहेर झाला असेल आता, आणि मग आन्सर काय तुमचं 2x ई रेस टू एक्स स्क्वेअर. ओके, मला वाटतं मी एकदा तुम्हाला हाऊ टू राईट द आन्सरचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे हे सांगितलेलं आहे. बरं आहे ना, आन्सरचं सिक्वेन्स कसा असला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते मला वाटतं डेरिव्हेटिव्हची फर्स्ट सेकंड व्हिडिओ असेल, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की सिक्वेन्स कसा असला पाहिजे. पहिल्यांदा नंबर असला पाहिजे, नंतर अल्जेब्रिक फंक्शन असलं पाहिजे, नंतर ट्रिगो, नंतर इन्व्हर्स, नंतर एक्सपोनेन्शियल. बरं आहे ना, असा पार्ट मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. हे एक्झाम्पल लिहिलं असेल. एक्झाम्पल नंबर 1 झालं. क्वेश्चन नंबर 7मधला सेकंड, कोसेक इनवर्स 1/cos. कोसेक इनवर्स 1/cos 5x. ओके, ठीक आहे. मग काय करणार, y इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल इज इक्वल टू कोसेक इनवर्स. आता 1/cos आलेला आहे. कोसेक आणि कॉसचं काही रिलेशन आहे का, नाही आहे. कोसेक आणि सेकचं रिलेशन आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे कोसेक आणि सेकचं, कोसेक इनवर्स इन ब्रॅकेट सेक एक्स इज इक्वल टू π/2 - x. हे रिलेशन आपल्याला माहीत आहे. आपण त्याच रिलेशनसाठी कन्वर्ट करायला 1/cos म्हणजे काय असतं, सेक.
म्हणजे सेक इन ब्रॅकेट 5^x. आता आलं कोसेक इनवर्स सेक. कोसेक इनवर्स सेक एक्स π/2 मायनस एक्स. मग फॉर्म्युला वापरून येतं π/2 मायनस एक्स म्हणजे किती आहे 5^x आहे. y इज इक्वल आणि करा डिफरन्शिएट याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx इज इक्वल टू π/2 कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 आणि 5^xचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे a^x आहे. a^x डेरिव्हेटिव्ह a^x इंटू log a आणि 5^x आहे म्हणून 5^x इंटू log 5. Pause the video and note it down. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड एक्झाम्पल. y इज इक्वल टू कॉस इनवर्स. y इज इक्वल टू कॉस इनवर्स. y इज इक्वल टू कॉस इनवर्स इन रूट 1 + cos x अपॉन 2. 1 + cos x अपॉन 2. थोडा विचार करा काय करावं लागेल. तोपर्यंत मी पाणी पितो. काय करावं लागेल बघा, लक्ष द्या. y इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 + cos x आहे ना. तुम्हाला 1 + cos x चा ट्रिग्नोमेट्रीमध्ये फॉर्म्युला मी दिलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की याच्या अगोदरची व्हिडिओ बघा. ट्रिग्नोमेट्रीचे सगळे बेसिक फॉर्म्युले केलेत का बघा. बरं आहे ना. आता किती जणांना माहिती आहे काय माहीत 1 + cos x चा फॉर्म्युला काय असतो. 2 cos² x/2 हा त्याचा फॉर्म्युला आहे. 2 cos² x/2 राईट. मग इथं 1 + cos x च्या ऐवजी मी काय लिहिणार आहे 2 cos² x/2 / 2 ऑलरेडी आहे. मग आता काय होईल हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. म्हणजे y इज इक्वल टू कॉस इनवर्स इन रूट cos² x/2. आता काय होईल स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. इथं कॉसचा काय आहे स्क्वेअर आहे आणि cos² कशामध्ये आहे स्क्वेअर रूटमध्ये आहे. मग स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे y इज इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट cos x/2. आणि कॉसचा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला. कॉस इनवर्स ऑफ cos x असेल तर x लिहायचं. मग कॉस इनवर्स ऑफ cos x/2 येईल. y इज इक्वल टू x/2 आणि x/2ला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. x/2चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/2. सांगतो कसं आलं. ddx ऑफ x/2 बघायचं आहे. बरोबर आहे. ddx ऑफ x/2 बघायचं आहे. तर मी काय म्हणतो तुम्ही ddx ऑफ 1/2 इंटू x लिहिलं मग काय फरक पडणार आहे का नाही पडणार. बरं आहे. 1/2 काय आहे कॉन्स्टंट टर्म म्हणजे kxच्या फॉर्ममध्ये आहे. kx म्हणजे kxचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे k म्हणजे काय आहे 1/2 आला 1/2. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू 1 किती येणार आहे 1/2. डायरेक्ट लिहा ना. कळत आहे. एवढ्या स्टेप वाढवण्यात काय अर्थ नाही. एवढ्या स्टेप करत बसणार का तुम्ही एक्झाममध्ये. नो. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके. होप समजत असेल. मी सगळं डिटेलमध्ये सांगतो आहे त्यामुळे तुम्हाला नक्की 100% समजत असेल. काही डाऊटच नाही. कॉस इनवर्स इन रूट 1 मायनस कॉस इनवर्स इन रूट 1 मायनस कॉस x² अपॉन 2. ओके. असं एक्झाम्पल आहे राईट. काय करणार आपण y इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल. नाव y इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल. एक मिनटं. ओके. तर काय एक्झाम्पल आहे कॉस इनवर्स इन रूट 1 मायनस कॉस x² अपॉन 2 राईट. तर मग तो त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला
माहीत पाहिजे. 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला, 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला. 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला काय? 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. तो इथं आपल्याला अप्लाय करावा लागणार आहे. म्हणजे वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स इन रूट, काय फॉर्म्युला आहे? 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. एक्स म्हणजे किती आहे? एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर बाय 2, एक्स स्क्वेअर बाय डिवाइड बाय 2. 2ला 2 का होईल? कॅन्सल. वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स इन रूट, इथं 2ला 2 कॅन्सल झाला म्हणजे काय राहिलं आहे? साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2. स्क्वेअरला स्क्वेअर रूट का होईल? कॅन्सल. इथं हा जो स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट का होईल? कॅन्सल होईल. म्हणजे वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर तर गेला, साइन एक्स स्क्वेअर बाय 2. ओके. मग आता काय करायला लागेल? कॉस इनवर्स साइन. तुम्हाला रिलेशन माहीत पाहिजे. कॉस इनवर्स आणि साइन एक्स असेल तर रिलेशन काय असतं? फॉर्म्युला काय असतो? पाय बाय 2 मायनस एक्स. म्हणजे इथं जो अँगल असेल तो अँगल लिहायचा. पाय बाय 2 मायनस जो काय असेल तो अँगल. वाय इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस जो काय अँगल आहे तो एक्स स्क्वेअर बाय 2. आणि मग याला डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पाय बाय 2चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 कॉन्स्टंट टर्म आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. 2ला 2 का होईल? कॅन्सल होईल. या 2ला हा 2 का होईल? कॅन्सल. मायनस एक्स आन्सर आहे. मायनस एक्स याचा आन्सर काय येणार आहे? मायनस एक्स येणार आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके. समजतंय का? tan इनवर्स 1 मायनस tan x बाय 2, 1 मायनस tan x बाय 2 अपॉन 1 प्लस tan x बाय 2. ओके. मला तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे यासाठी. ओके. फॉर्म्युला तर सगळीकडे लागणार आहेत, काय वादच नाही. मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलो होतो, बरोबर आहे ना, की जर तुम्हाला मॅथ्सचा पार्ट 2 मजबूत करायचा असेल तर तुमची ट्रिग्नॉमेट्री मजबूत असणं गरजेचं आहे. आणि ट्रिग्नॉमेट्रीच आहे. ओके. त्याला मी शॉर्टमध्ये सांगणार आहे तुम्हाला. हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. बघा, 2 वे सांगणार आहे मी तुम्हाला, 2ही वे सांगतो. टॅन इनवर्स हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2चा. ओके. आता हाच फॉर्म्युला मी काय म्हणतोय, हा फॉर्म्युला याचा आहे, बरं आहे ना. आता बघूया आपण की याचा फॉर्म्युला हा येतोय का, आपण प्रूव्ह करून बघूया. टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 म्हणजे टॅन ए मायनस बी. टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय असतो? टॅन ए आहे, हा तरी फॉर्म्युला माहिती आहे का? टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी इज इक्वल टू टॅन पाय बाय 4 म्हणजे कितीचा अँगल? 45चा. टॅन 45 किती असतो? 1 मायनस टॅन एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन पाय बाय 4 म्हणजे 1 इंटू टॅन एक्स बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस टॅन एक्स बाय 2 ॲज इट इज राहील डिवायडेड बाय 1 प्लस 1 इंटू टॅन एक्स बाय 2, टॅन एक्स बाय 2 येणार आहे. आणि आता चेक करा, आपलं जे हे आलेलं आन्सर आहे ते आन्सर कशाचं आलं आहे? याचं आलेलं आहे. हे आलेलं आन्सर तेच इथं आहे का? 1 मायनस टॅन एक्स बाय 2 आणि 1 प्लस टॅन एक्स बाय 2 म्हणजे 1 मायनस टॅन एक्स बाय 2, 1 प्लस टॅन एक्स बाय 2 कशाचा फॉर्म्युला आहे? टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2चा फॉर्म्युला आहे. असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे इथं जर एक्स असता तर मी इथं एक्स लिहिलं असतं. इथं जर 2x असतं तर इथं मी 2x लिहिलं असतं. कुठे? इथं म्हणजे कुठे? एक्स बाय 2च्या ठिकाणी. पाय म्हणजे टॅन पाय बाय 4 मायनस एवढा फॉर्म्युला सेमच राहणार आहे. वरती मायनस असेल तर इथं पण काय लिहायचं? मायनस. 1 असेल तर पाय बाय 4 लिहायचं. बघा मी कसं सांगतोय, 1 असेल तर पाय बाय 4 लिहा, इथं मायनस असेल तर मायनस लिहा, प्लस असेल तर प्लस लिहा, इथं एक्स बाय 2 आहे एक्स बाय 2 लिहा, एक्स आहे एक्स लिहा, 2x आहे 2x लिहा. समजलं? आता टॅन इनवर्स टॅन तुम्हाला माहीत झालं, हे रिलेशन आता तुमचं पक्कं झालेलं आहे.
टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स असेल तर आन्सर काय तर एक्स, बरं आहे ना. मग टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स आन्सर एक्स येणार आहे. म्हणजे वाय इज इक्वल टू π/4 मायनस एक्स बाय 2. आणि मग याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू π/4चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 मायनस 2 कॉन्स्टंट टर्म आहे 1/2 येईल. एक्सचं डेरिव्हेटिव्ह तिथं 1 म्हणजे आन्सर येणार आहे -1/2. तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह काढू शकता. डेरिव्हेटिव्ह काढणं काही इतकं अवघड नाही आहे. π/4 काय कसली टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. दिसते ना तुम्हाला की π/4 कसली टर्म आहे, π/4 पाय कॉन्स्टंट टर्म 4 कॉन्स्टंट टर्म, डेरिव्हेटिव्ह 0 येणार. x/2चं डेरिव्हेटिव्ह किती वेळा काढून दाखवायचं तुम्हाला. x/2चं डेरिव्हेटिव्ह आहे dx ऑफ मला x/2 काढायचं आहे. तर 2 माझा कॉन्स्टंट आहे म्हणजे मला 2ला बाहेर घेतलं पाहिजे आणि dx ऑफ x राहील आणि मग 1/2 एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1. 1/2 इंटू 1 किती येणार आहे 1/2. म्हणून याचा आन्सर किती येणार आहे 1/2 येणार आहे. मिडलला मायनस साईन आहे म्हणून -1/2 आलं आहे. बाकी काही विशेष नाही. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल कोसेक इनवर्स. ठीक आहे, बघू आपण काय. कोसेक इनवर्स 1/, एक्झाम्पल आहे कोसेक इनवर्स 1/4 cos cube 2x 4 cos cube 2x 4 cos cube 2x minus 3 cos 2x. ओके, हे एक्झाम्पल त्याने दिलेलं आहे. मग तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल की हा फॉर्म्युला कुठे झालेला आहे का. तर cos 3x चा फॉर्म्युला आपण लिहून दिलेला आहे, ट्रिपल अँगल फॉर्म्युले, बरं ना. आणि cos 3x चा फॉर्म्युला काय असतो, cos 3x चा 4 cos cube x minus 3 cos x. इज इट करेक्ट. आणि तुम्हाला दिसतंय बघा त्या टाईपमध्ये आहे तो, फक्त इथं 2x आलेला आहे. काय आलेला आहे 2x, राईट. मग मी जर समजा इथं cos 3x ऐवजी किती घेतलं 2x घेतलं तर काय होईल. मग इथं पण सगळीकडे चेंज काय होईल 4 cos cube x ऐवजी काय येईल 2x येईल. इथं पण 3 cos x ऐवजी काय येईल 2x येईल. मी तोच चेंज केला ना. इथं बघा हा cos 3 आहे तो cos 3 तसाच ठेवला आहे मी, फक्त x ऐवजी काय घेतलं आहे 2x घेतलेला आहे. मी सगळीकडे चेंज तोच केला, x ऐवजी 2x, x ऐवजी 2x. मग आता हा फॉर्म्युला इथे दिसतोय का बघा 4 cos cube 2x minus 3 cos 2x 4 cos cube 2x minus 3 cos 2x. कसा फॉर्म्युला आहे cos 3 2x चा. मग तो फॉर्म्युला मी इथे लिहिणार आता. y इज इक्वल टू दिस, y इज इक्वल टू कोसेक इनवर्स, सगळ्या फॉर्म्युल्यावर आहे बघा, कोसेक इनवर्स cos 3 इन ब्रॅकेट 2x. काय होईल कोसेक इनवर्स 1/3 इंटू 2 6 cos 6x. 1/cos म्हणजे काय असतं सेक, कोसेक इनवर्स सेक 6x. आणि मग तुम्हाला माहिती आहे cos सेकचं रिलेशन लिहितो मी, काय किती वेळा पण लिहिन सेक x रिलेशन π/2 मायनस x. cos सेक असेल तर π/2 मायनस x. मग यांचं रिलेशन काय आहे π/2 मायनस x किती आहे 6x. y इज इक्वल टू, आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. π/2 कॉन्स्टंट टर्म, डेरिव्हेटिव्ह 0 नाही लिहायची गरज, -6 कॉन्स्टंट टर्म विथ व्हेरिएबल आहे म्हणजे kx आहे. kx डेरिव्हेटिव्ह k म्हणजे किती 6 आणि मिडलला मायनस आहे ना. आन्सर किती येणार आहे -6 येणार आहे. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. याचा आन्सर काय येणार आहे -6 येणार आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. Okay, next tan inverse 1 plus cos x by 3.
टॅन इनवर्स 1 प्लस कॉस टॅन इनवर्स 1 प्लस कॉस एक्स बाय 3 डिवायडेड बाय साइन एक्स बाय 3 ओके. काय करता येईल, हां दोन फॉर्म्युले 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला पाहिजे मला आणि फक्त साइन एक्सचा फॉर्म्युला पाहिजे. 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला काय असतं, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 राईट. आणि साइन एक्सचा फॉर्म्युला 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. हाफ अँगल फॉर्म्युले आहेत दोन्ही पण, हाफ अँगल फॉर्म्युले. ओके, ट्रिग्नॉमेट्रीमधले हाफ अँगल फॉर्म्युले आहे. तर या फॉर्म्युल्यांचं युटिलायझेशन मी इथं करणार आहे. ठीक आहे, बघा वाय इज इक्वल टू दिस, वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 प्लस कॉस एक्स बाय 3. काय फॉर्म्युला, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. एक्स म्हणजे किती येतं, एक्स बाय 3 आहे, त्यामुळे हा एक्स म्हणजे एक्स बाय 3 आणि एक्स बाय 2 फॉर्म्युल्यामध्ये काय एक्स बाय 2 आहे, म्हणजे तो 2 पण लिहिला पाहिजे. म्हणजे इथं एक्स बाय 3 आहे तो एक्स बाय 3 पण लिहिला आणि तिथं 2 आहे तो 2 पण लिहिलेला. डिवाइड बाय साइन एक्स बाय 3चा फॉर्म्युला 2 साइन एक्स बाय 2, 2 साइन एक्स बाय 2, एक्स म्हणजे एक्स बाय 3 आहे 2 इंटू कॉस एक्स बाय 3, एक्स बाय 2, एक्स बाय 2 म्हणजे एक्स म्हणजे काय एक्स बाय 3 आहे. समजतंय का, समजतंय का, बघा व्यवस्थित एकदा बघा. 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला काय, 1 प्लस कॉस एक्सचा 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 तोच लिहिला आहे. 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, एक्स म्हणजे काय एक्स बाय 3, मग एक्स बाय 3 फॉर्म्युला काय आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. परंतु जिथं मी एक्स म्हणतोय तिथे इथे एक्स दिला आहे का, नाही दिलं ना, एक्स बाय 3 दिला आहे, मग एक्स बाय 3 लिहिणार. तसंच सेम इथं पण याचा फॉर्म्युला काय आहे 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. मग एक्स म्हणतोय पण एक्स बाय 3 दिला आहे, मग एक्स बाय 3 लिहिलं पाहिजे राईट. त्याचं कॅल्क्युलेशन करून घ्या, काय कॅन्सल होतं कॅन्सल करा. काय कॅन्सल होतं, 2 ला 2 कॅन्सल, ही कॉसची टर्म आणि याच्यातली एक 2 टर्म आहेत ना, स्क्वेअर आहे म्हणजे 2 टर्म आहेत, 2 टर्ममधली एक टर्म काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स काय राहणार आहे कॉस 3 इंटू 2 6 कॉस एक्स बाय 6 डिवायडेड बाय साईन राहिलं आहे साइन एक्स बाय 6 येणार आहे. 3 इंटू 2 6 होईल. आता कॉस अपॉन साइन काय येतं कॉट, म्हणजे टॅन इनवर्स कॉट एक्स अपॉन 6 राईट. बरोबर आहे का, कॉस अपॉन साइन काय येतं कॉट. बेसिक फॉर्म्युले पण मी त्यासाठी लिहून दिले होते की तुम्हाला काहीच येत नाही ट्रिग्नॉमेट्रीचं असं समजूनच एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे, प्लेलिस्टमध्ये आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघा आणि ज्यांच्या अजून लक्षात नसेल तर त्यांनी आत्ताच हा व्हिडिओ इथंच बंद करा, पहिल्यांदा त्या व्हिडिओकडे जा, तो व्हिडिओ बघा, नंतर इकडे या. उगाच येतं म्हणून पुढे जाण्यात काय अर्थ नाही. मी काय आता बघायला नाही आहे तिथं, मग तुम्ही कसा नुसतं फक्त व्हिडिओ बघताय, लिहून काढताय आणि मला फोटो पाठवताय, याला काय अर्थ नाही आहे. ठीक, टॅन इनवर्स कॉट एक्स बाय 6. हां, मग काय करणार तुम्ही आता इथं हे रिलेशन टॅन इनवर्स कॉट एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस एक्स, हे रिलेशन लिहून दिलेलं आहे. टॅन कॉटचं रिलेशन पाय बाय 2 मायनस एक्स, मग इथं मग तेच होणार आहे वाय इज इक्वल टू टॅन कॉटचं रिलेशन पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे एक्स बाय 6 आहे, एक्स बाय 6. आणि मग याला तुम्ही डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पाय बाय 2चं डेरिव्हेटिव्ह 0, मायनस साईन आहे मायनस घेणार, 6 कॉन्स्टंट आहे 1/6, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, minus 1/6 is your answer. Pause the video and write down example number 7. थोडं फास्ट होत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की सर थोडं स्लो जाऊ द्या, पुढचा क्वेश्चन घेताना थोडं स्लो जाईल. वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स, वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स साइन 3x 1 प्लस कॉस 3x, साइन 3x 1 प्लस कॉस 3x. ओके, लक्ष द्या व्यवस्थित काय करणार बघा. साइन एक्सचा फॉर्म्युला काय 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 राईट.
मला साईन 3x पाहिजे. मी काय करेन, एक्सच्या ऐवजी 3x लिहिणार. मग 2 साईन 3x/2 इंटू कॉस 3x/2. राईट, हा फॉर्म्युला साईन 3xचा वरचा. डिनॉमिनेटर 1 मायनस कॉस 3x आहे. मला 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला माहीत आहे, 2 कॉस स्क्वेअर x/2. मग 1 प्लस कॉस 3x पाहिजे मला. मग मी काय करेन, 2 कॉस स्क्वेअर एक्सच्या ऐवजी 3x/2 लिहिन. मग मला दोन्ही फॉर्म्युले सापडले. साईन 3xचा फॉर्म्युला सापडला, 1 प्लस कॉस 3xचा फॉर्म्युला. पुट करा. y इज इक्वल टू कॉट इनवर्स साईन 3xचा फॉर्म्युला 2 साईन 3x/2 इंटू कॉस 3x/2 डिवायडेड बाय 2 कॉस स्क्वेअर 3x/2. काय होईल, कॉस 3x/2 आणि याच्यातला एक कॉस 3x/2 स्क्वेअर आहे ना, मग त्या दोन टर्ममधले एक टर्म कॅन्सल होईल आणि इथं 2 ला 2 का होणार आहे, कॅन्सल होणार आहे. तुम्ही असं कॅन्सल करू नका नोटबुकमध्ये, ती हॅबिट लावून घेऊ नका. मी तुम्हाला समजण्यासाठी हे करत असतोय. ॲक्च्युअलमध्ये बोर्डला असं चालत नाही कट केलेलं, लक्षात ठेवा. ते तसंच ठेवायचं असतं. y इज इक्वल टू कॉट इनवर्स काय राहिलं, साईन 3x/2 साईन 3x/2 आणि इथं राहणार आहे कॉस 3x/2. राईट, साईन अपॉन कॉस काय येतं, टॅन, म्हणजे कॉट इनवर्स टॅन 3x/2 आणि परत कॉट टॅनचं रिलेशन आलं, मग π/2 मायनस अँगल जो असेल तो 3x/2. डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू π/2चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3/2 कॉन्स्टंट टर्म, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. आन्सर येणार आहे मायनस 3/2. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. एक्झाम्पल नंबर 9. ट्रिग्नॉमेट्री खूप इम्पॉर्टंट आहे. आता तरी इम्पॉर्टन्स समजतं की नाही काय माहीत तुम्हाला. बघा तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ट्रिग्नॉमेट्री यूज करतो आहे, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. हे तर काहीच नाही, आत्ताशी आपलं डेरिव्हेटिव्ह सुरू आहे. ज्यावेळी आपलं इंटिग्रेशन स्टार्ट होईल, डेरिव्हेटिव्हमध्ये इतकं यूज आहे, इंटिग्रेशनमध्ये याच्या डबल यूज आहे. कळतं आहे का तुम्हाला. ट्रिग्नॉमेट्री केल्याशिवाय ऑप्शन, आणि जास्त ट्रिग्नॉमेट्री करायचीच नाही आहे. एका व्हिडिओमध्ये, अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री आणि लॉगरिदम समजावून सांगितलेलं आहे. मग ती व्हिडिओ जर रोज एकदा बघितली, रोज एकदा बघायची. भले तुम्हाला फॉर्म्युला माहीत, तू काय काय ना ओव्हर कॉन्फिडन्स आहे की मला माहीत आहे म्हणून फॉर्म्युले, भले तुम्ही ती व्हिडिओ रोज एकदा प्ले केली, अर्धा तास तुमचा घालला दिवसातला, काय फरक पडणार आहे. लावून ठेवा, फक्त व्हिडिओ लावून ठेवा, ऐकत राहा फॉर्म्युले, काय बोलतो ते, बडबड करतो ते फॉर्म्युले एक्स्ट्रा राहिले तर मग वेल अँड गुड. बघा ना, अजून आता या टेक्स्टबुकचे कुठं सोल्युशन आलेत का, नाही आलेलं ना सोल्युशन. मग आपण स्वतः ट्राय करत असेल ना, कुठेतरी मी सोडून बघत असेल त्या एक्झाम्पलला. त्या एक्झाम्पल न सोडता डायरेक्ट मी इथं येतो, डायरेक्ट तुमच्याशी बोलताना इथं टेक्स्टबुकमधलं बघून सोडतो आहे. नो, टेक्स्टबुकमधलं बघून नाही सोडत, बरं आहे ना. मला पण घरी काय करावं लागतं, सोडावं लागतं. याचं प्रूफ आहे की हे मी ट्राय करतो, हे मी ट्राय केलेलं असतं अगोदर. माझंही चुकतं, सोडताना मलाही काय सुटत नाही. दाखवतो मला, मी खोडलं असेल एखादं एक्झाम्पल, असं रफ केलं असेल, बघा इथं दिसतं रफ केलेलं, हे एक्झाम्पल रफ केलेलं आहे, नंतर इकडं सोडलं. कळतं आहे का. तर असं समजू नका की या एक्झाम्पलला मी ट्राय करत नाही. एक्झाम्पलला प्रत्येक एक्झाम्पलला ट्राय केल्याशिवाय मी तुम्हाला समजावून सांगत नाही. कळतं आहे का. तर हे एक्झाम्पल माझ्यासाठी सुद्धा काही नवीनच आहेत, काहींना वेळ लागतो आहे. कळतं आहे का. मग तुम्हाला पण काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल, सराव करावं लागेल. ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले तुमच्या डोक्यामध्ये फिक्स झाले पाहिजेत. माझ्या डोक्यामध्ये फिक्स झाले आहेत म्हणून मी पटापट चाललेलं आहे, पटापट सांगतोय तुम्हाला समजावून. तुमच्या ब्रेनमध्ये पण ते सगळे फिट झाले पाहिजेत फॉर्म्युले, आणि ते फिट होण्यासाठी तुम्हाला रोज आपला ट्रिग्नॉमेट्रीचा व्हिडिओ ऐकत राहायला पाहिजे. लॉगरिदमचे रूल आता येतील बघा, सारखं लॉग वापरावं लागेल. एक फंक्शनच आहे लॉगरिदम डेरिव्हेटिव्हमध्ये, फक्त लॉगच. म्हणजे आपल्याला 50 एक एक्झाम्पल फक्त लॉगचे सोडवायच्यात. कळतं आहे का. जसं आपण कंपोजिटचे जवळपास माझ्या अंदाजानुसार 50 एक झालेच असतील कंपोजिटचे. इनव्हर्सचे 50 एक होतीलच. आत्ताच आपले 20 एक झाले. अजून किती क्वेश्चन आहेत, अजून 7 नंबरचा 8 नंबर, 9, 10 नंबर आहे, 8, 9, 10 आहे, आणि 1 to 6 आहेत. मग त्याच्यामध्ये आणखी सब क्वेश्चन्स आहेत. म्हणजे 50 एक एक्झाम्पल याचे पकडाच होतील म्हणून. राईट, जास्त कमी नाही. ठीक. पुढचं एक्झाम्पल, टॅन इनवर्स कॉस 7x.
अपॉन कॉस 7x अपॉन 1 प्लस साइन 7x. ओके, बघा याला कसं सॉल्व करणार आहे. मला कॉस एक्सचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. कॉस एक्सचा फॉर्म्युला कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. याचे 3 फॉर्म्युले आहेत, मलाही माहीत आहे. एक आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1, एक आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. पण मी हा युटिलाइज करणार आहे. का? कारण की खाली रिझन सापडेल तुम्हाला त्याचं. ओके, मला साइन एक्सचा फॉर्म्युला माहीत आहे 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. ओके, आता मला 7x ह्याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये त्याला कन्वर्ट करून घेऊ दे एकदाच. कॉस एक्सच्या ऐवजी कॉस 7x आलं तर इथला अँगल चेंज होईल. म्हणजे कॉस स्क्वेअर 7x बाय 2 मायनस साइन स्क्वेअर 7x बाय 2. ओके, तसंच साइन 7x आलं तर 2 साइन 7x बाय 2 इंटू कॉस 7x बाय 2. हे 2 फॉर्म्युले आपले रेडी झाले. इथला फॉर्म्युला, इथला फॉर्म्युला, राईट. हा जो 1 आहे यासाठी मी थोडीशी ॲडजस्टमेंट करणार आहे. बघा ती ॲडजस्टमेंट काय. y इज इक्वल टू टॅन इनवर्स कॉस 7x चा फॉर्म्युला आपल्याला तर मिळालाच, क्लिअर फॉर्म्युला आहे. कॉस स्क्वेअर 7x बाय 2 मायनस साइन स्क्वेअर 7x बाय 2. ओके, नाव 1 साठी काय करणार? 1 साठी मी काय करणार आहे कॉस स्क्वेअर 7x बाय 2 प्लस साइन स्क्वेअर 7x बाय 2 मायनस, बघत राहा काय करतो आहे. हा असं काय लिहिलं असेल? कारण की बघा साइन स्क्वेअर जर आम्ही थिटा म्हणलं याला जर थिटा म्हणलं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किती येतं? 1. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 येतो. मग या 1च्या ऐवजी मी हे लिहिलं. का लिहिलं याचं रिझन पुढे गेल्यानंतर समजेल. ओके, नंतर साइन 7x फॉर्म्युला. साइन 7x फॉर्म्युला हा आहे 2 साइन 7x बाय 2 इंटू कॉस 7. मी कॉस पहिल्यांदा लिहितो आहे 2 कॉस 7x बाय 2 इंटू साइन 7x बाय 2. ओके, आता ते फॉर्म्युले तुम्हाला लागतील बघायला, थोडंसं तुम्ही व्यवस्थित लिहा. ओके, ठीक. आता बघा y इज इक्वल टू टॅन इनवर्स इथं बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी, इन सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी, ए मायनस बी ए प्लस बी असं आपण लिहितो, राईट. म्हणजे कॉस 7x बाय 2 मायनस साइन 7x बाय 2 हे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये. सेकंड ब्रॅकेटमध्ये कॉस 7x बाय 2 प्लस साइन 7x बाय 2, राईट. एक्सपान्शन केलं, फॉर्म्युला यूज केलेला आहे. आता डिनॉमिनेटरला कुठला फॉर्म्युला आहे का बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab फॉर्म्युला कसा आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. म्हणजे कॉस स्क्वेअर 7x बाय 2 ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा कॉस 7x बाय 2 मायनस बी साइन 7x बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. कळत आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला ए मायनस बी ए प्लस बी. कॅन्सल काय होईल? असं कॅन्सल करायचं नाही, तुम्हाला समजण्यासाठी करतो आहे. खाली पण टर्म आहे त्यातली एक टर्म काय होईल, कॅन्सल होईल. रिमेनिंग पार्ट काय राहतं, y इज इक्वल टू टॅन इनवर्स कॉस 7x बाय 2 प्लस साइन 7x बाय 2 डिवाइडेड बाय कॉस 7x बाय 2 मायनस साइन 7x बाय 2. नाउ डिवाइडिंग न्यूमरेटर and denominator by cos 7x by 2. Dividing numerator and denominator by cos 7x by 2. cos 7x by 2 ने सगळ्या एलिमेंटला डिवाइड करायचं आहे. जेवढे सगळे एलिमेंट आहेत 1 2 3 4 सगळ्यांना डिवाइड करायचं आहे. जे काय आन्सर येईल ते लिहायचं. बघा आता
y इज इक्वल टू tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स कॉसला कॉसनं डिवाइड केलं, सेम टर्म आहेत ना, कॉस 7x/2ला 7x/2 डिवाइड केलं 1 येणं 1. साईन अपॉन कॉस काय येतं टॅन, साईन अपॉन कॉस काय येतं टॅन. अँगल सेम आहे 7x/2 डिवायडेड बाय कॉसला कॉसनं केलं 1 आणि साईनला कॉसनं केलं टॅन. ओके, आता मगाशीच आपलं डिस्कशन झालं की हा फॉर्म्युला झालं की नाही, मगाशी डिस्कशन झालं की नाही, झालेलं आहे डिस्कशन. कसा आहे तो फॉर्म्युला, y इज इक्वल टू टॅन इनवर्स इन ब्रॅकेट टॅन, इथं काय दिसतोय 1, मग π/4 लिहिणार, न्युमिरेटरला कुठलं साईन आहे प्लस, मग प्लस लिहिणार, आणि कुठला अँगल आहे 7x/2, तर इथं 7x/2 लिहिणार. तर टॅनला टॅन काय होईल कॅन्सल, रूल आहे आपला, कुठला रूल, टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू एक्स, मग टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू एक्स, म्हणजे y इज इक्वल टू π/4 प्लस 7x/2, आणि मग तुम्ही याला डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx, π/4चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि 7x/2चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 7/2. काढू शकता ना, का सोडून दाखवू हे पण, काय येणार आन्सर 7/2. π/4 आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि 7x/2 आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 7/2. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाउन. एक मिनटं. या एक्झाम्पलमध्ये काय चूक झाली, इथं प्लस साईन आहे ना बाळांनो, मग इथं कुठलं साईन पाहिजे प्लस, मग इथं कुठलं साईन येईल प्लस, मग ही टर्म कॅन्सल होईल का, काय विशेष काय चेंज होणार, टर्म कॅन्सल होणार आहे, ही आणि ही टर्म कॅन्सल होईल, म्हणजे इथं येणार आहे प्लस आणि इथं येणार आहे मायनस टर्म राहील. नंतर मग इथं काय येईल मायनस आणि इथं काय येईल प्लस, मग इथं न्युमरेटरचं साईन काय मायनस आहे, मग इथं कुठलं साईन मायनस, इथं मायनस, इथे मायनस. ओके, नाव पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ज्यांनी काय लिहिलेलं असेल अगोदरच त्यांचं करतील चेंज आहे ना, चेंज केला असेल कराल. ठीक, मोठं एक्झाम्पल होतं ना आणि थोडं डेंजरसुद्धा तुमच्यासाठी, तुम्हाला घाबरलं असेल बघून याला, कसले एक्झाम्पल आहेत सर हे. एवढे टफ एक्झाम्पल लास्ट इयरला नव्हते, यावर्षी थोडेसे टफ एक्झाम्पल आहेत. टफ म्हणता येत नाही त्यांना, आपल्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. बरं आहे, तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड असणार आहे की ते टफ आहेत की नाहीत. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, टॅन इनवर्स इन रूट 1 + cos x 1 - cos x. हे इझिली तुम्ही सोडू शकता, मला वाटत नाही मला सोल्युशन दिलं पाहिजे. टॅन इनवर्स इन रूट 1 + cos x आणि 1 - cos x. फॉर्म्युला यूज करा, 1 + cos xचं बघ काय करायचं, 1 + cos xचा फॉर्म्युला यूज करा, 1 - cos xचा फॉर्म्युला यूज करा, जे काय येईल ते आन्सर लिहा. वापरा येईल का नाही चला थोडंसं हिंट देतो तुम्हाला. टॅन इनवर्स इन रूट 1 + cos x 2 cos² x/2, 1 - 2 sin² x/2, 2ला 2 कॅन्सल, y इज इक्वल टू टॅन इनवर्स इन रूट, दोघांचा पण स्क्वेअर आहे, कॉस अपॉन साईन काय होतं कॉट, म्हणजे cot² x/2, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे टॅन इनवर्स इन ब्रॅकेट cot x/2, आणि तुम्हाला माहिती आहे टॅन कॉटचं रिलेशन काय आहे π/2 - x, x/2 आलं, x/2चं 1/2 -1/2 आन्सर येईलच, समजतं. तर हे होमवर्कसाठी राहील. लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस क्वेश्चन, इथं आपण थांबणार आहे राईट. 2 क्वेश्चन घ्यायचं आपलं ठरलं होतं, 2 क्वेश्चन इथं क्लिअर होतात, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट एक्झाम्पल, टॅन इनवर्स cosec x + cot x. याची पण हिंट देतो, हे तुम्ही घरी सोडवा. टॅन इनवर्स cosec x + cot x चेक करू दे एकदा, बरोबर आहे. y इज इक्वल टू दिस इज इक्वल टू टॅन इनवर्स cosec x म्हणजे काय असतं 1/sin x, cot x म्हणजे काय असतं cos x/sin x राईट. मग टॅन इनवर्स
इन ब्रॅकेट दोघांचा बेस सेम आहे, मग 1 प्लस कॉस एक्स, दोघांचा बेस काय सेम साइन एक्स आहे. 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला यूज करायचा. काय असतो 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला काय असतो आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 राईट. काय असतो 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि साइन एक्सचा 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. बरं आहे ना. हे फॉर्म्युले तुम्हाला माहीत असतं. मग 2ला 2 कॅन्सल, कॉसला याच्यातली एक कॉस्ट टर्म कॅन्सल होईल, म्हणजे टॅन इनवर्स काय राहतं आहे कॉस एक्स बाय 2 राहतो आहे आणि खाली साइन एक्स बाय 2. कॉस अपॉन साइन काय कॉट, म्हणजे टॅन इनवर्स कॉट एक्स बाय 2. आणि तुम्हाला हे रिलेशन माहीत आहे टॅन कॉटचं काय येणार आहे पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2 आणि मायनस एक्स बाय 2 मायनस 1 बाय 2. हे तुमचा आन्सर असणार आहे. क्लिअर. ओके गुड. नेक्स्ट एक्सरसाइज उरलेला एक्सरसाइज जो आहे आता क्वेश्चन नंबर आज आपण 7 आणि 6 आणि 7 कंप्लीट केले राईट. 6 आणि 7 कंप्लीट केले आहेत. 8, 9, 10 लगेच तुम्हाला उद्यापर्यंत मिळेल. 8, 9, 10 आणि 1 to 6 परवा लगेच मिळून जाईल. म्हणजे 3 दिवसात 3 व्हिडिओ मिळतील. रोटेशनल डायनॅमिक्सचा पुढचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला आज शक्यतो ह्या मॅथ्सचा व्हिडिओ झाला की लगेच तुम्हाला फिजिक्सचा पण मिळून जाईल. बघतो ते अपलोडिंग कसं होतं काय होतं आहे. एडिटिंग करावं लागणार नाही कारण की आपण याच्यामध्ये एडिटिंगला काही पार्ट ठेवलेलाच नाही आहे. आजच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ आहे, कुठे स्टॉप केलेली नाही आहे, सलग चालवलेली आहे. एडिटिंग केलेलंच नाही आहे. विदाऊट एडिटिंगच चालणार आहे व्हिडिओ राईट आहे. त्यामुळं अपलोडिंग पण लवकर होईल. एडिटिंगला जे वेळ जातो आपला तो जाणार नाही. ओके ठीक आहे. बाय.